त्या ठिकाणी आपल्याला गंगोत्री वृद्धाश्रमसाठी रामभाऊ तुकाराम वाठोरे हे आपले वडवचे आहेत, वडवचे राहणारे. तर हे आपल्या IHFL बँके आपल्या गोल्डचे सुदास यांनी आपल्याला कॉल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या काकांना आपण आपल्या गंगोत्री वृद्धाश्रममध्ये घेऊन चाललो. त्यांना यांच्या घरी 3 मुलं आहेत. 3 मुलं आहेत ना काका तुम्हाला? अजून कोण आहे? 2 मुली आहेत. मुलीचे लग्न झाले का? हो. बरं, 2 मुलीचे लग्न झालेले आहेत. 3 मुलं आहेत, पण त्यांना घरी काही त्रास असल्यामुळे ते आपल्या गंगोत्री वृद्धाश्रममध्ये आपण त्यांना घेऊन जातो. काल रात्री आपल्या गंगोत्री वृद्धाश्रम येथे रामभाऊ तुकाराम वाठोरे यांना आपण डॉक्टर संतोष खडसे व कावेरी नेत्रालयाचे डॉक्टर संतोष खडसे तसेच IHFL गोल्ड लोनचे जे अधिकारी आहेत विष्णुदास पाटील यांनी आपल्याला फोन केला. तर रात्रीच आपण या आजोबांना आपल्या गंगोत्री वृद्धाश्रममध्ये घेऊन आलो. त्यांच्याकडे येण्याची व्यवस्था नव्हती, तर आपल्या गाडीमध्ये त्यांना आपण रात्रीसुद्धा इथं घेऊन आलो. तर यांच्या पश्चात जे आहेत यांना 3 मुले आहेत, 2 मुली येतात. हे रहिवासी आपलं रिसोर्टच्या जवळच वडव गाव आहे, वडव गावचे आहेत. मुलांच्या त्रासामुळे हे आपल्या गंगोत्री वृद्धाश्रममध्ये आपण त्यांना प्रवेश दिलेला आहे. मुलं त्यांच्या घरी त्यांना खूप त्रास देत होते. आणि मामा, आता तुमच्याजवळ काही पैसे वगैरे काही आहे का तुमच्याजवळ? नाही, काही सोबत आणले होते का तुम्ही? आम्हाला नाही पाहिजे, पण तुम्ही सांगा, आम्हाला इथं व्हिडिओ सांगा लागते. आमच्याकडे 200 रुपये आहेत ना? 400 रुपये तुमच्याजवळ येतो. आम्ही काय मागितले तुम्हाला पैसे? नाही. 1 रुपया मागितला का? बरं बरं. तुम्हाला किती मुलं येतात? 3 आहेत ना? हां. मुली? 2. बरं. मुलं 3ही मुलं तिथेच राहतात वडवलं? हो, आता बरोबर ना. आता ते सोडलं राहत होतं, काम करत होतं ना ते. हां. त्याचं काय तर खोलीवाल्याचं त्याचं भाजी झालं केलं करायला. बरं. 2 मुलं? 2 मुलं, एक ते ड्रायव्हर आहे आणि एक दुकानदार आहे. बरं बरं मोठा दुकानदार आहे. बरं. इथं येण्यासाठी आम्ही काय जबरदस्ती केली का तुम्हाला आश्रमावर आणण्यासाठी? नाही बाबा, मला मुळीच नाही जायचं पटत, म्हणून सांगी मी असं आहे. बरं बरं. मग इथं आता समजा ते आले आमच्या इथं, तुम्ही काय सांगशाल? ते आम्ही जबरदस्ती आणलं का तुम्ही आले इथे? मग तुमचा मतलब राहिला नाही आणि तुमचं मला घेणं काय देणं नाही. नाही नाही, ते आता आमच्यावर भांडले समजा उद्या, मग काय सांगशाल तुम्ही? काय सांगता म्हणजे तुम्ही माझी सोय नाही लावली, तुम्ही हेर लावू लागली मागं. हां. हेर लावल्यावर मी रातच्या पळून गेलो. आणि हेर लावल्याच्या नंतर त्याला वावराय नको, पैसे घेऊ देऊ नको, याचाच जीव घ्या, फोन भरून काढ. मग इतकी आमदानी हे, तर मग मला काय करायचं? बरोबर बरोबर. आमदानीवाल्याला मी घेत नाही साहेब. बरं बरं. नाही, पण आता तुमचे पोरं आम्हाला आमच्यावर जर आले भांडायला, मग तुम्ही काय म्हणसाल? भांडण येतच नाही नाही आले